नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर टिक्का मसाला। पनीर टिक्का मसाला बनवण्यासाठी अशी आपण पनीरचे मोठे मोठे क्यूब करून घेतले आहे। त्याचबरोबर आपण कांदा आणि शिमला मिर्च पण अशी क्यूबमध्ये कट करून घेतली आहे। तर आता सर्वप्रथम आपण हे जे आपण कट करून घेतलं आहे ते मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यासाठी मी घेतला आहे 4 चमचे दही। दही फ्रेश घ्यायचं, खूप आंबट घ्यायचं नाही तर भाजी आपली जास्त टँजी फ्लेवरची येते, म्हणजे आंबट होते। ते छान फेटून घ्यायचं। फेटून झालं की त्यात मी टाकणार 2 असे मोठे चमचे बेसन। ते पण छान यात एकजीव करून घ्यायचं। हे बघा, असं छान एकजीव करून गुठळ्या मोडून घेतलंय। त्यात मी टाकणार अर्धा चमचा मीठ, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळद। हे सगळं पुन्हा एकजीव करून घेणार। हे बघा, असं छान एकजीव करून घ्यायचं। हे बघा, आता आपण जे क्यूबमध्ये कट करून घेतलं आहे पनीर, शिमला मिर्च आणि कांदे, हे सगळे यात मिक्स करणार। आणि हे बघा, असं चमचा घेऊन हलक्या हाताने आपण याला मिक्स करून घेणार। जास्त जोरात मिक्स करायचं नाही, नाही तर आपले पनीरचे तुकडे होऊ शकतात। हे बघा, असं छान मिक्स करून घेतलं। आता आपण अर्धा तास याला मॅरिनेट होऊ देऊ। आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊ। ग्रेव्हीसाठी मी घेतलं आहे कढईमध्ये तेल। तेलामध्ये मी टाकलं आहे अद्रक आणि लसूण छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं। आता आपण टाकू कांदा। कांदा पण छान भाजून घ्यायचा। त्याचबरोबर कांदा ब्राऊन भाजला, थोडासा झाला ट्रान्सपरंट, की त्यात टोमॅटो टाकला। तो पण छान विरगळेपर्यंत शिजवून घ्यायचा। हे बघा, छान विरगळेपर्यंत शिजला आहे। आता आपण याला थंड होऊ देऊ। आता आपण मॅरिनेट झालेलं पनीर आणि बघूया। हे बघा, असं छान मॅरिनेट झालं आहे। आता आपण याला छान ग्रिल करून घेऊ। आता तुमच्याकडे ग्रिल पॅन असेल किंवा मग तुम्ही त्यावर ग्रिल करून घेऊ शकता, किंवा ओव्हनमध्ये पण तुम्ही ग्रिल करून घेऊ शकता। आता माझ्याकडे ग्रिल पॅन नाही आहे, तर मी कढईत ग्रिल करणार आहे। त्यासाठी मी टाकले 2 चमचे तूप। तुपामध्ये हे छान उलटणीने हलवून सगळ्या बाजूने भाजून घ्यायचं किंवा ग्रिल करून घ्यायचं। हे बघा, असं छान हलक्या हाताने भाजून घ्यायचं। वाव, मस्त। हे बघा, किती छान ग्रिल झाला आहे। पनीरच्या कडांचा रंग छान बदलला आहे। त्याचबरोबर शिमला मिरची आणि कांदा पण ग्रिल झाला आहे। आता आपण एका भांड्यात काढून घेऊ। हे बघा, असं काढून घेतलं। आता आपण ग्रेव्हीसाठी जी पेस्ट करून घेतली आहे, ही बघा, अशी बारीक करून घेतलं आहे। आता आपण शेवटची कुकिंग प्रोसेस करू। त्यासाठी आपण घेतलं आहे तेल। तेलाचा वापर आपण कमीच करायचा, कारण आता आपण दही वापरलं आहे, तूप वापरलं आहे। त्यामुळे आता मी 1 पळी तेल टाकले फक्त। त्यात मी टाकणार तेजपान छान तडतडू द्यायचं। मग आपण जी ग्रेव्हीसाठी जी पेस्ट केली आहे ती यात छान शिजवून घेणार आहोत। हे बघा, असं तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायची। ग्रेव्हीसाठीची पेस्ट ही तेल सोडू लागली की आता आपण यात टाकणार आहोत मसाले। हे बघा, कंटिन्यू हलवत शिजवून घ्यायचं, नाही तर मग ते तळाला चिटकू शकतं। आता मी टाकली आहे लाल मिर्च पावडर, रेग्युलर लाल मिर्च पावडर टाकली थोडीशी मीडियम तिखट, गरम मसाला पावडर 1 चमचा आणि हळद टाकते 1/2 चमचा। आता हे सगळं पुन्हा सुके मसाले छान शिजवून घ्यायचे। हे शिजवण्यासाठी मी मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकणार आहे आणि पुन्हा छान शिजवून घेणार आहे। पुन्हा तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे। आता आपण जे ग्रिल यामध्ये म्हणजे मॅरिनेट ग्रेव्हीमध्ये आपण टाकणार पनीर, ढोबळी आणि कांदा छान हलक्या हाताने याला टाकणार आहे, हलवून घेणार। हे बघा, असं एकत्र करून घ्यायचं। असं छान एकजीव करून घेतलंय आणि याला साधारण 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवून छान आपण वाफ काढून घेणार। हे बघा, छान वाफ काढून घेतली आहे मस्त, कारण आपले जे फ्लेवर्स आहेत ते आतपर्यंत गेले पाहिजे पनीरच्या।
आता आपण यात गरम पाणी टाकणार आणि आपली ग्रेव्ही ॲडजस्ट करून घेणार. हे बघा, अशी ग्रेव्ही ॲडजस्ट करून घेतली आहे. आता हलवून घ्यायचं आणि आता ही ग्रेव्ही ॲडजस्ट करून घेतली. उकळी आली. आता ह्या तेजपानचं फ्लेवर ऑलरेडी उतरलं आहे, तर ते मी तेजपान काढून टाकते. सगळं तेजपान मी काढून टाकलं आहे. हे बघा, असं मी काढून टाकलं. आता मी पुन्हा अर्धा चमचा मीठ टाकते. आपण 2 वेळा मीठ टाकलं होतं, एकदा पाव चमचा आणि एकदा अर्धा चमचा. आता मी परत अर्धा चमचा टाकलं. कोथिंबीर टाकली बारीक चिरून घेतलेली. हे बघा, अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली. या प्रकारे आपलं पनीर टिक्का मसाला विथ मी सर्व केला आहे बटर तंदूर रोटी. बटर तंदूर रोटीची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. हे बघा, असा आपला हा पनीर टिक्का मसाला बनवून रेडी झाला आहे. तुम्ही पण या प्रकारे रेसिपी बनवून बघा आणि तुमचा पनीर टिक्का मसाला कसा बनला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.